नमस्कार, मी शिल्पा गुजर. ॲग्रोवन बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. निसर्ग जसा माणसाला जगायला शिकवतो तसा तो शेतकऱ्यांना सुद्धा शिकवतोय. बदलत्या नैसर्गिक परिस्थितीचं भान ठेवत सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या पळशीच्या बाळासाहेब शेवाळेंनी शेतीला सिंचनासाठी शेततळ्याची सोय केली आहे. त्याचा यंदाच्या दुष्काळात फळबागेसह भाजीपाल्याची पिकं जगवण्यासाठी चांगला फायदा झाला. ऐन उन्हाळ्यात 3.5 एकरांवर फळं आणि भाजीपाला शेतीचं यशस्वी नियोजन केलंय. त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण सोलापूर जिल्ह्यात जाणार आहोत. पंढरपूर कराड राज्य महामार्गावर पळशी गावात शेवाळे कुटुंबांची 100 एकर शेती आहे. चांगला पाऊस झाल्यानंतर ते यामध्ये मोठ्या प्रमाणात बागायती शेती करतात. पण गेल्या 4 ते 5 वर्षांपासून या भागात अनियमित पावसामुळे शेतीला पाण्याची सोय होत नव्हती. हे लक्षात आल्यानंतर शेवाळ्यांनी 3 वर्षांपूर्वी 2 एकर क्षेत्रावर 5 कोटी लिटर क्षमतेचं शेततळ तयार केलं. यंदा ऐन दुष्काळातही त्यांना 4 ते 5 एकरांवर भाजीपाला आणि फळांची शेती टिकवण्यात यश मिळालंय. आपलं इथं 4 एकर क्षेत्र आहे. इथं टोटल क्षेत्र आपल्याला 100 एकर आहे, पण इथं शेततळ्याखाली भिजणार 4 एकर क्षेत्र. मग अप्पल बोर लावायचं डोक्यात विषय आला. अप्पल बोर लावत असताना म्हणलं त्याच्या संग काहीतरी आंतरपीक घेऊया. मग कलंगड्याचा विषय डोक्यात आला. मंचिंग पेपर खरेदी करायला गेल्यावर ते दुकानदार म्हणले तुम्हाला एक पीक घ्यायचं असलं तर एक हलका चालतो, जरा बारीक घ्यायचं असलं तर 2 पिकं घेऊ शकता. मग थोडं आपण त्यातल्या त्यात बारीक आणला. कलंगडे 52 दिवसात का निघाला आपलं. साधारणतः एक 4 एकरात 150 टन माल निघाला. 8 रुपये 9 रुपये या दरम्यान दर गावून एक 12.5 लाखापर्यंत खर्च, म्हणजे टोटल उत्पन्न नाही मिळालं. त्यातलं एक 2.5 लाख रुपये खर्च झाला. परत त्यात एक 25,000 मिरचीची रोपं लावली आपण. कलंगडे निघाल्यानंतर 1 महिन्यात मिरची चालू झाली. मिरची आपण आषाढी वारीच्या पिरियडमध्ये 200 रुपये किलोपर्यंत विकू शकलो. हिरवी मिरचीचं साधारणतः आता 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख रुपये झाला असतील. आता मिरची चालू आहे. आणि हे करत असताना लगेच पुण्या दुसरं ह्याला मंचिंगवर दोडक्याचं लागण केली. 1.5 महिन्यात दोडका लागण चालू झाली, म्हणजे विक्रीला आला. आता दर दिवसाला 1 दिवसाला 1 टन माल निघू शकतोय. शेवाळ्यांनी यंदा 4.5 एकरात ॲपल बोरची लागवड केली. त्यामध्ये उन्हाळ्यात आंतरपीक म्हणून मल्चिंग पेपरवरही कलिंगडाची लागवड केली. उन्हाळ्यात सिंचनाची सोय असल्यानं ती देखील यशस्वी झाली. त्यानंतर जून महिन्यात त्यांनी दोडक्याची लागवड केली. सध्या दोडक्याचं उत्पादन सुरू झालंय. दोडक्याची लागण 10 जूनला केली. याचा बेड आहे 8 बाय 8 वर पहिला सोडलेला. त्याच्यानंतर त्याला 3 फुटावर आपण ह्याची लागण केली दोडक्याची. त्याला एक 15 ते 20-25 दिवसानंतर तारा वडायला चालू झाल्या. तारा वडून याला मांडव तयार करून 1.5 महिन्यानंतर याला फळावर आता सध्या आलेला आहे. चालू होऊन एक 10-12 दिवस झालं. चालू आता रेट आहे सध्या 35 रुपये किलो प्रमाण, म्हणजे 350 ते 400 रुपये 10 किलो विक्री चालू आहे. कोल्हापूर, पुणे, इचलकरंजी चालू आहे. दोडक्यापासून त्यांना 4.5 एकरात अंदाजे 40 ते 50 टन उत्पादन अपेक्षित आहे. यापासून त्यांना किमान 10 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे. यासाठीचा आलेला 1 लाखांचा खर्च वगळता 9 लाख रुपये नफा मिळेल असा त्यांना अंदाज आहे. टनावर म्हणलं तरी अंदाजे कमीत कमी 40 ते 50 टन उत्पन्न काढू शकतो आपण. हाय रेट मिळाला तर एक 10 लाख रुपये होऊ शकतील. आपण 10 लाखात खर्चाचं काय, याला पहिल्याच कलंगड्याचा बऱ्यापैकी आहे असल्यामुळे खर्च काय लय येऊ शकत नाही. 1 लाख रुपये मांडव तारा वगैरे एवढाच असा मजुराचा. ह्याला काय लय भला मोठा औषध वगैरे असा खर्च नाही. आणि मिरचीला याला आपण पहिले लिक्विड सोडतोय, त्याच्यामुळे त्यालाही लिक्विड मिळू शकते. त्याच्यामुळं एखाद डबल पीक असल्यामुळं खर्च कमी आहे. पाणी फक्त एवढं सगळं म्हणजे ह्या गोष्टी होऊ शकल्या आपल्या शेततळामुळं. शेततळाव नसतं आम्ही काय करू शकलो नसतो. शेततळाव असल्यामुळं त्याचा एवढं आम्हाला उत्पन्न मिळू शकलं. यंदा दुष्काळामुळे पंढरपूर परिसरातल्या शेतीचं मोठं नुकसान झालंय. पण ज्यांनी संरक्षित पाण्याची सोय केली त्यांना मात्र आपली पिकं घेण्यात घवघवीत यश मिळालंय. विशेष म्हणजे यामुळे गावातल्या 15 ते 20 मजुरांना हक्काचा रोजगार मिळालाय. आपला शेततळाव साधारणतः 59 बाय 69 मीटरचा आहे. आतला वेस पाण्याचा. खोली अशी त्रिकी मोजली तरी 47 फूट उंचीवरती 4.5 ते 5 कोट लिटर पाणी बसू शकतं. त्या तलावामध्ये 5ची मोटर साधारणतः दर दिवसाला जर चालवली तर 5 तासानं 6 तासानं चालवलं तर 4 महिने पाणी पुरू शकतं एवढं. मग काय केळीला काय ह्याला पाणी आपण बाकीच्या काय गोष्टी इकडं तिकडं. आणि ह्याला कलंगड्याला दर दिवसाला आम्ही 3 तास मोटर चालवत होतो 5ची.
शेवाळ्यांनी दोडक्यात मिरचीचं आंतरपीक घेतलंय. या पिकापासून देखील त्यांना अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. पुढचा अंदाज दुष्काळ आहे. आता कोणीकडेच काय नाही, लोकांना प्यायला पाणी नाही. आपल्याकडं मग स्वतःला उपलब्ध आहे म्हणल्यावर ह्याचा काहीतरी मोबदला घ्यावा ही डोक्यात विषय आल्यामुळं ह्याचं मार्केट थोडं बरं वाटलं म्हणून केलं हे ना. आता काय काय सध्या तुम्ही मिश्र पिकामध्ये केलं? आता मिरची आणि दोड बोरी काय अप्पल बोरी आहेच, पण त्याचं तरी गुढी पीक येणार आहे. त्याचा अजून त्याला वेळ आहे कधीतरी. तोपर्यंत मिरची चालू असताना दोडका केला. आता दोन्ही पिकं चालू आहे सध्या. मिरचीची साधारणतः आता 80 ते 100 रुपये विक्री चालू आहे. म्हणजे 800 ते 1000 10 किलोचा दर आहे. मिरचीचे 1 लाख 1.25 लाख रुपये झाले. मिरची पण 4 ते 5 लाखापर्यंत जाऊ शकते. बाळासाहेब यांचे बंधू त्यांना शेती कामात मदत करतात. फळं, भाजीपाला यासारख्या नगदी पिकांच्या उत्पादनातून शेवाळे कुटुंबांची आर्थिक उन्नती सुरू आहे. आमची जमीन तशी 100 एकर आहे, पण प्रत्येक वर्षी ऊस असतं काय. पण दुष्काळ 2-3 वर्ष पडल्यामुळे आम्ही मागल्या 2-4 वर्षाखाली शेततळ केले. शेततळ केल्यावर गेल्या वर्षी केळी लावले होते. त्यात पण म्हणजे आम्हाला बरं उत्पन्न मिळालं. केळी काढ आता पाणी कमी असल्यामुळं काय खायचं म्हणून आम्ही ह्या रानात कलंगडी लावली होती. कलंगडी लावल्यावर कलंगडीचं म्हणजे चांगलं उत्पन्न मिळालं आम्हाला. साधारण म्हणजे 150 टन कलंगडी गेली 4 एकरात. आमचं म्हणजे 12 ते 13 लाख रुपये झालं. मल्चिंग पेपर टाकलेला होता 6 ते 8 फुटावर, म्हणजे 7.5 ते 8 फुटावर ही कलंगडीची लागवड केली होती. मल्चिंग पेपर होता, त्यात मल्चिंग पेपर होता म्हणल्यावर मग त्यात आम्ही मिरची लावली होती कलंगड्याबरोबर. मिरची लावल्यावर आता मिरचीचं इथं उत्पन्न मिळतं नाही असं वाटल्यावर आम्ही दोडक्याची लागण केली. साधारण 10 जूनला दोडक्याची लागण केली. दोडकन मिरची संगत चालू झाली. साधारण मिरची एक 1.5 लाख रुपयाची मिरची झाली. दर त्याला चांगला गावला. 100 रुपयापासून 150 रुपये होतो, 200 रुपये होतो मिरची विकली. शेततळ्यामुळे शेवाळ्यांना ऐन दुष्काळात शेती शाश्वत करता आली आहे. आर्थिक उत्पन्नात घट होण्याऐवजी वाढ साधता आली आहे. पर्यायानं मुलाला MBBSच्या शिक्षणालाही पाठवता आलंय. शेतीतून कमाईच्या भरोशावर डॉक्टरकीचं शिक्षण घेणारा मुलगा देखील शिक्षणानंतर शेतीला अंतर देणार नसल्याचं आवर्जून सांगतोय. वडिलांचे शिक्षण 4थी पास, पण उत्तम शेती केल्यामुळे मी आज MBBSला शिकतो आहे. तर मी चांगला डॉक्टर झालो तरी माझी शेतीची नाळ तुटणार नाही. बस. शेतीमध्ये काय काय प्रयोग असतात? काय पीक आहे तुमच्या? आता शेतीमध्ये केळी, पपई, दोडका, मिरची हे सगळं. दुष्काळी भागात ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांनी शेततळी उभारणं गरजेचं आहे. त्याचा शेती शाश्वत करण्यासाठी झालेला फायदाच बाळासाहेब शेवाळ्यांच्या लाखोच्या कमाईचा महामार्ग ठरलाय. भारत नांगणे, साम TV, पंढरपूर. ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ यांच्याकडनं हवामान अपडेट्स जाणून घ्यायच्या, तसंच मुंबईत मुख्यमंत्र्यांनी महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला भेट दिल्याचं वृत्तही जाणून घ्यायचंय. पण ॲग्रोवनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका.